नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता तिसरीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्रजीची द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 30 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला 1 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. मित्रांनो, यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील, मराठी, गणित, परिसर अभ्यास, सेमीच्या मुलांची मॅथ्सची, तर ती पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. आणि आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. क्वेश्चन 1, लिसन अँड राईट. स्मॉल लेटरमध्ये आपल्याला टीचर सांगतील ते 4 ABCDतले लेटर्स लिहायचे आहेत. बघा, या ठिकाणी WQRA. यापैकी कोणतेही 4 लेटर तुम्हाला सांगितले जाऊ शकतात. व्यवस्थित सराव करून ठेवा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 असा असेल 4 मार्कांसाठी. कॉपी द फॉलोइंग वर्ड्स. 4 शब्द आपल्याला सांगितले जातील पाठ्यपुस्तकातले, ते आपल्याला जसेच्या तसे लिहायचे आहेत. क्वेश्चन नंबर 3 3 मार्कांसाठी असणारे प्रॉपर वर्ड्स आपल्याला लिहायचे आहेत आणि सेंटेन्स जे काही वाक्य आहे ते कंप्लीट करायचे. लिफ्ट द वॉल, पुश द टेबल, वेक द बकेट या पद्धतीने, किंवा वेक द बॉल. क्वेश्चन नंबर 4 बघा, जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. मॅच द पेअर. चित्र पाहायचं आहे आणि चित्रात कोणती कृती घडते त्या कृतीसमोर अचूक जोडी लावायची. बघा, पहिल्या चित्रामध्ये मुलगी झाडू मारते, ते आहे स्वीपिंग. दुसऱ्या चित्रामध्ये कप बशा धुण्याचं काम चालू आहे, म्हणून वॉशिंग कप अँड. तिसऱ्या चित्रामध्ये कपड्याच्या घड्या करतायत बाबा आणि मुलगा, म्हणून फोल्डिंग क्लॉथ्स. त्यानंतर चौथ्या चित्रात आई कपडे धुते, म्हणून मग वॉशिंग क्लॉथ्स. या पद्धतीने जोड्या लावायच्या आहेत. क्वेश्चन नंबर 5, ऑब्झर्व एक्झाम्पल केअरफुली. 4 गुणांसाठी. बघा, DAY या पद्धतीने लिहिलेले. तसंच आपल्याला माऊस हा शब्द लिहायचा आहे. हँड, रोज आणि बेल. क्वेश्चन नंबर 6 बघा, लुक ॲट द डायग्राम. दिशांची नावं आहेत आपल्याला, ती कंप्लीट करायची आहेत. ईस्ट आणि साऊथ दिलेले. उरलेल्या 2 दिशा आपल्याला लिहायच्या आहेत, नॉर्थ आणि वेस्ट या पद्धतीने. क्वेश्चन नंबर 7 बघा, ABCDतले लेटर उलट क्रमाने दिलेले आहेत, आपल्याला ते सुलट क्रमाने लावायचे आहेत. ABCDEFGHI आणि J. क्वेश्चन नंबर 8 3 गुणांसाठी. बघा, एक्झाम्पल दिलेलं आहे. A फॉर ॲपल. ए आपल्याला पहिल्या लिपीत, स्मॉल लिपीत आणि कॅपिटल लिपीत लिहिलेला दिलेला आहे. तसंच आपल्याला याक दिलेला आहे. वाय फॉर याक, म्हणजे वाय हा आपल्याला स्मॉल लिपीत त्यांनी लिहून दिलेला आहे, आपल्याला तो कॅपिटल लिपीत लिहायचा आहे. त्यानंतर ग्रेप्स. G फॉर ग्रेप्स. त्यानंतर P फॉर पॅरेट. क्वेश्चन नंबर 9, लुक ॲट पिक्चर अँड राईट फेस सेम. पिक्चरचं सिम्बॉल ओळखायचं आहे आणि लिहायचं आहे. एक्झाम्पल, आय एम हॅपी. दुसरे, आय एम सॅड, आय एम क्राईंग या पद्धतीने. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरीची
संकलित मूल्यमापन 2ची सेकंड टर्मची क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेली आहे. आपल्याला हा पेपर नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.